कारलं म्हटलं की सगळ्यांचं नाक मुरडतं किंवा ते कडू लागतात म्हणून काही जण खातच नाहीत. तर काय करा, माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. तुम्हाला ती नक्की आवडतील आणि अजिबात ही कारली कडू होत नाहीत. तर मला बाजारात ही छोटी छोटी कारली मिळाली होती. तुम्हाला अशी छोटी मिळाली नाही तर काय करायचं, मोठ्या कारल्याचे 1-2 तुकडे करून घ्यायचे आणि कट मारून घ्यायचा आणि त्यातील आतल्या ज्या बिया असतात त्या सगळ्या अशा काढून घ्यायच्या, म्हणजे ते आतलं कारलं मोकळं होतं मसाला भरण्यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळी कारली आतून मोकळी करून घ्यायची आहेत. लगेच त्या बिया निघतात, अजिबात वेळ लागत नाही. चमच्याने जरी तुम्ही काढली तरी चालतील. आता काय करायचं, ह्याच्यासाठी लागणारा आपण मसाला बनवून घेऊया. त्यासाठी काय करायचं, मिक्सरमध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, त्याचबरोबर 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि त्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद, चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथं अर्धा चमचा हे गूळ पावडर घातलेली आहे. तुम्ही गुळाचा एखादा खडा किंवा साखर अर्धा चमचा घातली तरीही चालेल. हे मिक्सरमधून पाणी न घालता आपल्याला अशा पद्धतीने जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून झालं की काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम बारीक चिरलेला 1 टोमॅटो, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं 1 चमचाभर होईल इतकं पाणी घालायचं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जास्त पण पाणी घालायचं नाही, जास्त हा मसाला पातळ बनवायचा नाही आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटोमुळे कारलं अजिबात कडू होत नाही आणि चवीला खूपच छान असं लागतं ते. त्यामुळं टोमॅटो आठवणीनेच घालायचा त्याच्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने मिक्स करून झालं की इथं आपला मसाला तयार आहे. आता काय करायचं, कारलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा मसाला जेवढा बसतो तेवढा घालून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळी कारली भरून घ्यायची आहे. मसाल्याचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे आणि भरपूर सारण त्याच्यामध्ये बसत आहे, कारण त्यात आतल्या सगळं बिया आपण काढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे हे बघा, अशा पद्धतीने सगळी कारली भरून घ्यायची. इथं सगळी कारली भरून झालेली आहेत. आता काय करायचं, ही कारली आपल्याला कुकरमध्ये करून घ्यायची आहेत. म्हणून काय करायचं, कुकर गरम करायचा, त्याच्यामध्ये 3 चमचे तेल गरम करायचं. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला ही कारली सोडून द्यायची आहेत. कारली टाकली की त्याच्यामध्ये राहिलेला जो मसाला आहे तो पण आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, जास्त पण पाणी घालायचं नाही, ते खाली लागू नये यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि थोडंसं असं हे मिक्स करायचं आणि झाकण लावून बारीक गॅसवर आपल्याला हे 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे किंवा 1 शिट्टी जरी बारीक गॅसवर काढली तरी चालेल. हे बघा, मी 1 शिट्टी काढून घेतलेली होती कुकरची आणि त्यानंतर हे आपले कारली तयार आहेत खाण्यासाठी. किती छान दिसत आहेत आणि हे बघा, चमच्याने तर लगेच ती कट होतात, म्हणजे मस्त अशी ती कारली शिजलेली आहेत. तर तुम्ही पण या पद्धतीने भरली कारली करून बघा, अजिबात कडू होत नाहीत आणि घरच्यांना नक्की आवडणार याची गॅरंटी आहे. करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.